आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण चौथं पर्व या स्पर्धेचं, चौथं वर्ष या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतंय. मनोज सकपाळ सर आहेत, नंदकुमार उल्पे सर आहेत, मुकेशजी शिंदे सर आहेत, टोनी बावडेकर सर, नितीनजी माने, कृष्णा पिंगळे सर, इंद्रजित बावडेकर आणि बापू बागडे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी खूप चांगले योगदान दिले आहे. ग्राउंड्समनच्या माध्यमातून इनामदार सचिन सोनुले, अमित पाटील, पवन पाडकर पाडकरकर यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे आणि जाऊया. पहिलं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मात्र मेडिकल कॉलेज एंडकडून गोलीसाठी सज्ज होते. पहिले षटक हे पॉवर प्लेचं, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर, 1 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतं ते या ठिकाणी मिडविकेटला, तर दुसरा क्षेत्ररक्षक अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केले गेले. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, एक मिड ऑफ ही रचना ऑफसाईडला 30 शॉट सर्कलमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल केला गेला. डीप एक्स्ट्राच्या क्षेत्ररक्षकाला मिड ऑफला आणला गेले आणि मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी अर्थातच या ठिकाणी पाहायला मिळतं डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलं गेलं. संदीप मकवाना आणि नंदू माळी ही जोडी मैदानामध्ये आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज विकास भवड. ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट आणि एक मिड ऑन. ही व्रचना चांगली खेळपट्टी, मातीचं मैदान आणि या मातीच्या मैदानावर रंगणार ही KPL 2026 अर्थात चौथं पर्व आणि या स्पर्धेचा हा तिसरा दिवस. वळीमध्ये वेळेचं बंधन पाळायचं आहे, टाइम लावण्यात आलेला आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज विकास भवड. पहिला चेंडू यावी मात्र बॅकफुटचा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आपण पाहतात गेला शॉर्ट फाईन निघला. इथे शेतेशी चेंडू येतोय आणि कोणती इथे संधी मिळाली नाही. आणि आत्ता झालेल्या कोल्हापुरातल्या सकाळ प्रीमियर लीगला मधला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विकास भवड याचं योगदान पाहायला मिळालं. तोच हा गोलंदाज पुन्हा एकदा मेडिकल कॉलेज एंडकडून गोलंदाजीसाठी मार्कवर 7-5 रनअप आहे. 55 डावकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय मिडॉनला, एक सुंदर झेल घेतला गेला आणि हा पहिला धक्का अर्थात 0 धावसंख्येवर फलंदाज बाद. कळंब एक्सप्रेस विकास भवड याला मात्र आपण पहिला 2 चेंडू फेकले. 2 चेंडूमध्ये त्यांनी एकही धाव न देता 1 विकेट प्राप्त केली. अर्थात डकआउट म्हणून फलंदाज मैदानातून बाद होते. संदीप मकवाना संघनायक या संघाचा तुम्हाला पाहायला मिळाला. अर्थात ती घटना घडली होती 17 जुलै 1866 मध्ये. इंग्लंडचे राजपुत्र क्रिकेट खेळत होते. डक म्हटल्यानंतर अर्थात बदक आणि बदकाचं अंडे 0च्या आकाराचं असतं. तेव्हा वृत्तपत्रात लिखाण आलं होतं की राजपुत्र 0वर बाद झाले, डकआउट झाले आणि तेव्हापासून क्रिकेट विश्वामध्ये मग तो लेदर क्रिकेट असू दे की टेनिस विश्व असू दे, इथे 0वर बाद होणार फलंदाज डकआउट म्हणजे बदकाच्या अंड्यावर बसून परतला असं म्हटलं होतं. इथे संघनायक आपण पाहायला मिळाला. अर्थात संदीप मकवाना बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सूरज पाटील. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा क्रिकेट विश्वामध्ये अतिशय महत्त्वाचा खेळाडू मानला जातं. 1971ला जर आपण गेलो तर भारतीय संघाचा विचार केला तर अजितजी वाडेकर जे तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज संघनायक होते. त्यानंतर कर्नल म्हणून ज्यांना समजलं दिलीपजी वेंगसरकर आणि त्यानंतर द वॉल ऑफ द इंडिया राहुल द्रविड हे अतिशय चांगले योगदान देणारे खेळाडू तिसऱ्या क्रमांक पाहायला मिळाले. वळीया मैदानाकडे यावी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गुडलेंग स्पॉटवर चेंडू, टप्पा पडला, चेंडूला उंची होती, येथे एस्टेच्या आम्ही चेंडू विसावला, निधाव चेंडूची सांगता झाली. आज जर आपण पाहिलं तर विराट कोहली याचं अतिशय खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं तिसऱ्या क्रमांकावर भारतीय संघासाठी. हे खरं तर योगदान तिसऱ्या क्रमांकाचं. मात्र या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र निधाव. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक यावी येईल पण तो थोडासा दूर होता. आपण पाहिलं त्या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक चेंडू येतोय आणि पहिली धावपलका इथे नोंदवली गेली. 4 चेंडूनंतर आलेली पहिली धाव तुम्हाला पाहायला मिळते संजू मालक प्रेमी या संघाची. क्रिकेटमध्ये खरं तर प्रत्येक धाव अतिशय महत्त्वाची. पहिली धाव, पहिला विकेट, पहिला चौकार, पहिला षटकार याला अतिशय महत्त्वाचं स्थान इव्हन पाहिलं तर. आणि 4 चेंडूंच्या नीती समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 1 धावेचं योगदान इथे मिळते फलंदाज सूरज पाटील याच्या बॅटमधून. समोर फलंदाज नंदुमाळी
डावकर फलंदाज आहे. क्षेत्रक्षामध्ये पुन्हा एकदा बदल इथे केला गेला आहे. मिड विकेटला एक क्षेत्र तैनात केलं गेलं आहे. मिडॉन आपण पाहतात मिडॉप तैनात केलं आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग या व्यूरेशनून गोलंदाज विकास दरम्यान अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय तो पण एक धाव प्रकार नोंदवली. एका धावीने खातं उघडलं ते अर्थात नंदुमाळी याने. दोन्ही फलंदाज एक धावीने खेळतात. एकूण धावपलकार धावा येतात त्या 2. एक गडी बाद 2 धावा धावपलकार इथे आपण पाहायला मिळाल्यात. 7 षटकांचा सामना अर्थातच कोल्हापूर प्रीमियर लीग ज्याला म्हणलं तर क्षेत्रक्षक जवळ आणला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन तैनात केला गेला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वॉर्कर पंचांच्या डावीकडून 7-8 फलंदाजांचा रनअप. यशस्वी गोलंदाज मध्यम गती मारा यावी गोलच्या दिशेने चेंडू खेळला. बॉल चेंडू यांचा चांगला संपर्क इथे आपण पाहायला मिळालं. षटक देखील समाप्त आणि एक अतिशय कंजूस गोलंदाजी ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी समाप्त होते ती गोलंदाज विकास भवडची ज्याने एक यश देखील प्राप्त केलं. एक विकेट प्राप्त केलं ज्याने संदीप मकवानाला संगनायकाला 0 धावसंख्येवर डकआउट केलं. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचं आपण क्षेत्र पाहिलं तर पहिल्या षटकात फक्त धावपलकार आल्या 2. एक फलंदाज मैदानात बाहेर. 6 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. खरं तर 102 धावा या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक देखील इथे नोंदवला गेला. त्यामुळे इथे धावा येणे पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये धावा आल्या होत्या त्या फक्त 62. 63 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत होता तो SM स्पोर्ट तपोवन संघाने सहजगत्या केला आणि पहिला सामना त्यांनी जिंकला. तर हा दुसरा सामना तुम्ही पाहताय संजीव मालक प्रेमी विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी योगेश येतोय मंडई एंडकडून. दुसरे षटक देखील पॉवर प्लेचा आहे त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतात 2 क्षेत्ररक्षक 3-4 सर्कलच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक एक ते मिड विकेट तैनात केलं. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तैनात केले गेले. डावकर फलंदाज आहे नंदुमाळी खेळण्यासाठी तयार असेल 1 या धावसंख्येवर. वडिया मैदानाकडे पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहे झेलचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी अतिशय सुंदर झेल घेतला गेला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल घेतला गेला आणि हा आणखीन एक धक्का. देखील बाद झाला. मिड ऑफ आणि मिडॉनच्या मधून चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला तो मिडॉन क्षेत्रामध्ये आणि हा झेल घेतला. दुसरा धक्का बसला तो या ठिकाणी संजीव मालक प्रेमी संघाला. धावपलकार धावा येतात त्या 2 गडी बाद. धावपलकार धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये विनायक स्वामी नवीन फलंदाज मैदानामध्ये. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामधून चांगले क्रिकेटपटू घडावे या उद्देशाने या आमचे सर्वच आयोजक याने खूप मोठे प्रयत्न केले. कारण एखादी स्पर्धा भरवायची म्हटल्यानंतर साधारणतः 2 महिने ती कामगिरी निश्चित करावी लागते. तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करावा लागतो तेव्हा ती क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. आणि आज आपण पाहता ते मगाशी आपण पहिले एक नगरसेवक या ठिकाणी आले होते महेश कळकुटणी सर. त्यांनी सांगितलं की अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा तिचं गौरव त्याने केलं. अर्थात जयसिंगपूर नगर परिषद नगरसेवक होते. त्यांनी सांगितलं की अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. वळी आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज डावखरा या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. स्वामी यांनी हा चेंडूला खेळायचा प्रयत्न केला. कार्पेट्सने चेंडू खेळायचा प्रयत्न केला. चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू गेला तो अर्थात शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्रक्षक चेंडू येतोय तो पण स्वामी एका धावेने आपलं खातं उघडतोय. 1 धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या धावपलकात वाढेल. 3 धावा धावपलकावर. संत गतीने धावपलकार येतात त्या संजू मालक प्रेमी अर्थात या संघाचे रवी पवार सर संघ मालक आहेत. तर एका बाजूला संदीप मकवाना जे बाद झाले 0 धावसंख्येवर ते संघाचे कर्णधार तुम्हाला पाहायला मिळालेत. तर स्वर्गवासी संग्राम पाटील स्पोर्ट्सचे अर्थात अभि पाटील संघ मालक आणि या संघाचे कर्णधार प्रतीक पाटील. वळी आपण मैदानाकडे. दिलेल्या वेळेमध्ये षटक संपवायचं आहे ही नम्र विनंती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला.
वळी आपण मैदानाकडे पुढचा चेंडू यावी, चेंडूला खोदून काढला, बॅकफुटवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टीचा वेध घेतला गेला, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, याला म्हणतात गोटी नेम. ये डीजे. खरं तर पूर्वी आपण गोट्या खेळायचो, लंगडी खेळायचो, खो खो खेळायचो. हल्ली आपण कुठे काय खेळतो. आपण आपली मुलं, आपली नातवंड पाहायला मिळतं रात्री 2-2 वाजता अर्थातच मोबाईलच्या माध्यमातून नको ते पाहत बसतात. त्यामुळे गोटी नेम हा इथे मात्र दुरापस्त झाला. पण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर कामगिरी केली आणि धावचीत वाढणाऱ्या धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. तिसरा फलंदाज मैदानातून गमावला गेला आणि बाद होते फलंदाज सूरज पाटील. फक्त 3 चेंडूमध्ये एका धावीचं योगदान दिलं. बुडती नौका पैलदर नेण्यासाठी नाखव्याची गरज असं म्हणतात. नाखवा म्हणजे नावाडी मच्छीमार कोळी बांधवांचा जर आपण विचार केला तर आता 720 किलोमीटर समुद्रकिनारा, पालघर ते अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटपर्यंत 720 किलोमीटर समुद्रकिनारा, जिथे अनेक कोळीवाडे तुम्हाला पाहायला मिळतात. तर बुडती नौका पैलतीरण नेण्यासाठी काम जे कोळी बांधव, कोळी नाखवा करतात, ते या ठिकाणी कोणता कोणता खेळाडू करेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. हा चेंडू स्वैरचा इशारा येतोय, पंचांनी हात अर्थात आपले धावेत उंचावले आणि स्वैरचा इशारा आमच्या गुणलेखनात दर्शवलं. 1 धावीचं योगदान, संघाच्या धावसंख्येत देखील बदल, एकूण धावफलकात वाढवते 4 धावा. 3 फलंदाज गमावल्यानंतर स्वर्गवासी संग्राम या ठिकाणी संजू मालक प्रेमी या संघाची पुन्हा एकदा मंडई यांकडून पंचांच्या उजवीकडून यावी, उजव्या हाताने चेंडूला आपण पाहिला तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, ऑफ साईडला आपण पाहता क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय. अर्थातच मिड ऑफच्या क्षेत्ररक्षक चेंडू ये पण 1 धाव इथे धावफलकावर. पटक्यामध्ये ताकद नव्हती इथे. आपण पाहिलं षटक क्रमांक आपण पाहतात या ठिकाणी अर्थात दुसरं मार्गस्थ गोलंदाज योगेश आहे, ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या षटकात देखील विकास भवड याने देखील जे 2 फलंदाजांना माघारी परतवलं, 2 धावा त्यांनी खर्च केले. एकूण धावा धावफलकार येतात त्या 5 या अंकामध्ये, 5 धावा धावफलकावर. समोर मात्र उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने एंड बदलले गोलंदाजाने. या ठिकाणी मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न, पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय, चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत कोणती धावफलकार येत नाहीत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गवासी संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाची. कारण षटक जर आपण पाहिलं, दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये 5 धावा फक्त धावफलकार आल्यात. फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवले एक धावीसाठी. हे अर्थातच योगदान रोखलं गेलंय. पुन्हा एकदा गॅप शॉट 2 फलंदाजांमधून आपण पाहतात. इथे मात्र आपल्याला डीप गली आणि त्याचबरोबर पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडूला पाठवलाय. अर्थात सीमारेषेच्या पुढे येतो एक शानदार फटका, संजीवनी चौकार, 4 धावा. आपण पाहिलं त्या ठिकाणी चौकार, संजीवनी चौकार आला तो फलंदाज अमोल भोजनेच्या माध्यमातून. 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दिलं. षटक देखील समाप्त झालं योगेशचं आणि धावफलकावर प्रति षटक 4.50च्या सरी 9 धावा धावफलकावर इथे आल्यात. योगेशने या षटकात 7 धावा खर्च केल्या आणि विकेट मात्र 1 विकेटचं योगदान इथे मिळालं धावचीच्या रूपाने. 2 षटकं समाप्त झालीत. येणारी 5 षटकं आणि 7 षटकांचा सामना, म्हणजे 30 चेंडूचा सामना अजूनही बाकी आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि स्वर्गवासी संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज विकास भवड, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं, ज्याने 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्यांनी प्राप्त केलं, तोच हा गोलंदाज या ठिकाणी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन या ठिकाणी येतोय. 9 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 2, या षटकात 7 धावा धावफलकात 9 येणारे. अर्थातच आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ बाकी आहे, 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 30 चेंडूमध्ये खरं तर संजीव मालक प्रेमी या संघांना खेळाडूंना खरं तर मोठी धावसंख्या धावफलकावर नोंदवली. गोलंदाजीमध्ये बदल, विकास भवड आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या एंडकडून 55 डावकडून उजव्या हाताने
या ठिकाणी मात्र मोठा फटका होईल का? शेतशे चेंडू घेतोय डीप स्क्वेअर लेग लाईक सुंदर झेल घेतोय. आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक आणखीन एक विकेट. मैदानातून गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. खरं तर डाव सावरावं लागेल, बुडती नौका पहिली तरी न्यावी लागेल. पाहूया तो फलंदाज कधी येईल. आणि संजीव मालक प्रेमी संघाला एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज विवेक सिगलगार या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय. यष्टिरक्षक आक्रमकपणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळालं पाहिजे. यष्टिरक्षक नितीन माने या ठिकाणी अर्थात यष्टीची भूमिका निवेदा लोकल बॉय आहे. वळी आपण मैदानाकडे यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोट्या या नावाने या त्याला समोरलं जातं. कारण क्रिकेटमध्ये अनेक अर्थातच आपण जर पाहिले तर टोपण नावं तुम्हाला प्रत्येक वेळी पाहायला मिळतात. अगदी भारतीय क्रिकेटचा विचार केला तरी देखील तुम्हाला पाहायला मिळेल असे अनेक खेळाडू. दरम्यान वळूया मैदानाकडे यावी. बचाव रूपाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फूट गेलाय चेंडूला. अर्थातच मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या एका धावेचे रूपांतर 2 धावमध्ये डबल अंकात धावसंख्या धावफलकावर येते ती 11. 4 गडी बाद 11. 4 बाद 11 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये असताना तिसरं षटक माफ करा, कारण विलास भवड आपलं वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी खेळतात. पुढचा चेंडू 11 धावा धावफलका डबल अंकात 11. कारण हल्ली आम्हाला मराठी फार कमी कळते. इंग्लिश मीडियमची मुलं ना. येस. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू. चेंडूला अर्थात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका आपण पाहता थोडासा फसवा फटका पाहायला मिळाला. चेंडूला शॉर्ट थर्डमॅनला शेतीचे चेंडू येतोय. एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. धावफलका धावा येतात त्या 12. खरं तर 12 हा अंक आपल्या समोर आला की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाचा अंक. कारण या जगामध्ये आपण येतो ते अर्थातच नाम दर्शन ज्याच्यामध्ये आपण आपल्याला बारसं 12व्या दिवशी हे जग आपण सोडतो. तो दिवस देखील 12व्या दिवशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. 1 फूट म्हणजे 12 इंच, 1 डझन म्हणजे 12 नग. आणि अर्थातच क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्मदिवस 12 डिसेंबर. जर्सी क्रमांक देखील 12. भारताचे माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस देखील 12 डिसेंबर हे आपल्याला पाहायला मिळतं. हे देखील योगदान नेहमी 12च्या बद्दल म्हणतात. जमिनीचा उतारा 7-12. हल्ली जमिनीच्या उताराला खूप मोठी मागणी आपल्याला पाहायला मिळतं. राशी 12 आहेत. हे 12चा बदल निश्चित. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी. हलकसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला चेंडूला. आपण पाहतात या ठिकाणी जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करेल आणि तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 14 धावा आतापर्यंत धावफलक राहिल्या आहेत. 2 धावांचे योगदान मिळते ते फलंदाज अमोल भोजने यांनी आपलं 4 या धावसंख्येत 2 धावांचं आणखीन योगदान दिलं. 6 वैयक्तिक धावसंख्या त्याची पाहायला मिळाली. 14 धावफलकावर. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू. या चेंडूला पुन्हा एकदा त्या दिशेला खेळायचं होतं. बॅट चेंडूचा संपर्क आला नाही. पंचांकडे पाहिलं. पंचांनी सांगितलं चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आणि निधा चेंडू इथे पाहायला मिळाला. आता हळूहळू पाहिले तर या मैदानामध्ये या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अनेक कोल्हापूरची मंडळी या ठिकाणी येतात. क्रिकेट रसिक ज्यांना म्हणलं जातं हे खरं तर योगदान क्रिकेटबद्दल नेहमी पाहायला मिळतं. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू आपण पाहता शॉर्ट कव्हरला डीप एक्स्ट्रा करून शेती चेंडू येईल. तोपर्यंत 1 धाव आणखीन एक धावफलकावर नोंदवली. 1 धावेचे योगदान. 3 षटकं समाप्त झाली आणि 3 षटकामध्ये धावफलका धावा येतात त्या 15. प्रति षटक 5ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळाली. या षटकाचा आपण जर विचार केला तर विकास भवड याने या षटकात धावा फक्त खर्च केल्या त्या 6. म्हणजे 2 षटकात त्यांनी एकूण धावा खर्च केल्या त्या 8 आणि विकेट घेतले ते तब्बल 2. अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली.
धावपलकार धावा येतात त्या 15. अजूनही अर्थातच 4 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी म्हणजे 24 चेंडूचा खेळ बाकी पाहायला मिळतात. एका बाजूला विवेक सिगलकर खेळतोय 3 या धावसंख्येवर, अमोल भोजने खेळतोय वैयक्तिक एक चौकाच्या माध्यमातून 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. यानंतरचा पुढचा सामना अर्थातच विनर विनर म्हणजे पहिला विनर विरुद्ध दुसरा विनर यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिला सामना SM स्पोर्ट्स तपोवणे संघाने जिंकला होता. पाहूया आपण संजू मालक प्रेमी आणि स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स याच्यामधून कोणता संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल आणि पुढच्या सामन्यात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर वळतो आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 4 आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत ते मंडई एनकडून गोलंदाज योगेश. योगेश हे नाव तुमच्यासमोर आलं की आपल्याला लगेच आठवतं ज्याने आखाती देशामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. महाडचा योगेश पेंडकर हे नाव खूप मोठं येतं. रायगड जिल्ह्याचा जो प्रतिकिरून पुणे संघाचं प्रतिनिधित्व करतो आणि आता ISPL या संघामध्ये देखील योगेश पेंडकरचं खूप मोठं योगदान आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. तर हा योगेश पाहूया यावी आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान. 16 धावा धावफलकावर. खरं तर भागीदारीची गरज आहे. मी मगाशी म्हणालो होतो की थेंबी थेंबी तळी साचे असं नेहमी म्हणलं जातं. कारण सुरुवातीला आपण पाहिलं धक्क्यावर धक्के बसले. पहिल्या षटकात 2 विकेट त्यानंतरच्या षटकामध्ये 1 विकेट या ठिकाणी मिळालं. त्यामुळे थोडीशी अडखळती बाजू म्हणून निश्चित आपण पाहायला मिळाली संजू मालक प्रेमी या संघाची. पण एक भाग्यदेची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मंडई इकडून रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. फटक्यामध्ये ताकद निश्चित आहे. चेंडू आपण पाहता तो जरा डीप थर्डमॅनच्या मधून अर्थातच डीप कव्हर पॉईंटच्या मधून या ठिकाणी चेंडू सीमापार चौकार. 4 धावांचं योगदान. संघाच्या डेव्हिड हटन याची आठवण होते. जागतिक क्रिकेटमध्ये पहिला फटका शोधून काढला डेव्हिड हटनने. आज टेनिस विश्व आणि क्रिकेट लेदर विश्वामध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण पाहिलं तर चौकार मारला विवेक सिगलकरने. अर्थातच या ठिकाणी दुधारी तलवारच्या माध्यमातून अर्थात रिव्हर्स स्वीप 4 धावा. संघाची धावसंख्येत वाढेल. पुढचा चेंडू हा चेंडू फुलटॉस होता. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक जाळ विणून होता आणि हा 5वा फलंदाज अर्ध संघ मैदानातून गमावला गेला. संजू मालक प्रेमी धावपलकार धावा येऊन पोहोचल्या त्या फक्त आणि फक्त 20. सूरजने सुंदर झेल घेतला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतलं. एक सिगलकर ज्याने चौकार मारला होता त्याने तब्बल 7 धावांचं योगदान इथे दिलं होतं. डावाला सावरण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मगाशीच म्हणालो होतो की खरं तर या डावाला आकार देण्यासाठी एखाद्या चांगल्या फलंदाजाची गरज आहे पण तिथे मात्र भागीदारी झाली नाही आणि ते आपण पाहिलं फलंदाज बाद. यार नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर. यशस्वी गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर योगेश आणि विकास भवड यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश पडियार 7व्या क्रमांकावर. आता म्हणजे 5 फलंदाज गमले. धावा धावपलकार फक्त आल्यात त्या 20. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंगवर. यावेळी हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही आणि बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केले ते गोलंदाजच्या माध्यमातून आणि 6वा धक्का या ठिकाणी मात्र संजू मालक प्रेमी संघाला 20 या
धावफलकावर. हा देखील डकआउट 0 धावसंख्येवर मैदानातून परतलाय. आणखीन एक धक्का बसला तो संजू मालक प्रेमी या संघाला. आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत, 20 धावा. धावफलकावर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि अर्थातच सलग 2 विकेट या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा योगेश गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर हॅट्रिक चंबट्यावर. डावकर फलंदाज होता, ड्राईव्ह केला चेंडूला, अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी या ठिकाणी होईल. तोपर्यंत 1 धावेचा आणखीन योगदान धावफलकात. 1 धावेचे योगदान, 21 धावा धावफलकावर. 21 अंक आपल्या समोर आलं की आपल्याला नेहमी आठवण होतं तो 21 शुभांक. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे संकष्टी चतुर्थीला 21 मोदक 21 दुरांच्या जोड्या आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो आणि 21ची बेरीज आपल्या 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण महाराष्ट्रीयन RT ऑफिसमध्ये खूप मोठी खटाटप करतो. मुस्लिम बांधवांचा विचार केला तर 786 त्यांचा अर्थातच शुभांक, ज्या 786 7 अधिक 8 अधिक 6 याची बेरीज देखील योगाने 21 येते. पुढचा चेंडू हलकासा चेंडूला खेळलाय, कार्पेटसाने चेंडू जातोय, इथे ड्राईव्ह केलं चेंडू जातोय तर मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येईल. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवली. 1 धावेचे योगदान आणि अशा प्रकारे षटक देखील इथे समाप्त होत आणि 6 चेंडूमध्ये 22चं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकार धावा आपण पाहिलं तर 6 फलंदाज गमावलेत, 22 धावा धावफलकारात येणारी. अर्थातच पुढच्या षटकामध्ये काय घडणार काय बिघडण्याचं धावतं समजन ऐकण्यासाठी यावी आपण जाऊया ते आमचे समालोचक मुकेश भट सरांकडे. धन्यवाद. नमस्कार दर्शक, चलते आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं मुकेश भाट, संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स और इनके साथ भिड़ने वाली टीम स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स, रवि पवार, संजू मालक प्रेमी, इनके ऑनर मालिक और अभी पाटिल, इन दोनों ऑनरों का, दोनों मालिकों का मैं स्वागत करता हूं सबसे पहले. फिर उसके बाद यहां पर जितने भी दर्शक इस मैच का जो आनंद ले रहे हैं सभी का मैं स्वागत करता हूं. फिलहाल चलते मैदान पर टॉस जीतकर न्योता दिया संजू मालक प्रेमी इस टीम को पहले बल्लेबाजी करने का, मगर इस मैच में अब तक गेंदबाजों का बोल बाला रहा है, मगर मिडिल ऑर्डर पर आए अमोल भोज ने पारी को पकड़ के रखा है. और बढ़िया शॉट, मगर टॉप एज लिया बल्ले का, पीछे खिलाड़ी, गेंद जाएगी सीधी गोदी में. बल्ले की टॉप एज लिया, वहां पर शॉट थर्ड मैन की दिशा में खिलाड़ी पीछे मौजूद थे बैकअप पर. और क्या अस्तमा बैठे, एक और विकेट का पतन होता हुआ. पंकज पाटिल की गोदी में गेंद, अमोल भोज ने आउट होकर डगआउट वापस लौटते हुए. सात विकेट के नुकसान पर रन बने 22 रन. संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स, ये देखिए बड़े खिलाड़ी जो ओपनिंग के तौर पर आए थे शुरुआत, और मैं दर्शकों से बता दूं कि जब किसी भी टीम की शुरुआत अच्छी होती है ना गुरु, तो मानो अंत भी काफी अच्छा होता है, इसमें कोई दो राय नहीं है. पहले संदीप मकवाना
कुछ खास नहीं कर पाए, स्लॉट में की भी गेंद थी, बल्ले पे पावर नहीं जनरेट कर पाए। सैंडी आउट ओवर वापस लौटे, फिर उसके बाद नंदू माड़ी ऑन साइड में क्या थमा बैठे, एक के बाद एक विकेट गिरती गई, 7 विकेट चली गई है। रन बने बोर्ड पर केवल 22 रन। क्या बचे हुए ओवरों में देखना होगा कितने रनों का लक्ष्य दे पाएगी ये टीम। न्यू बैट्समैन प्रशांत, न्यू बैट्समैन, ये बैक पर गया, कट किया इसे ऑन साइड में, पहला रन तो कभी तेजी से लिया। ओ अच्छा थ्रो, सीधी विकेट कीपर के दस्तानों में। प्रतीक की अगली गेंद, बचे हुए ओवरों में कितने रन जोड़ पाएंगे और कितने रनों का लक्ष्य दे पाएंगे स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स इस टीम के लिए। भाई एक स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स में कप्तान जो है वो प्रतीक पाटिल है और ये गेंदबाजी कर रहे हैं वो भी प्रतीक है। ये अगली गेंद, लेफ्ट आर्म बल्लेबाज, धीमी गति से रनों की रफ्तार चढ़ रही है। अगर एक अच्छे खासे लक्ष्य तक पहुंचना है तो निचली क्रम के बल्लेबाजों को अपनी गड्डी का गियर बदलना होगा। अच्छा शॉट है ये अच्छा शॉट है, ये जाएगी गुरु सीधे दर्शकों के बीच। लॉन्ग ऑफ एरिया में खेल दिया इसे, खिलाड़ी को चकमा दिया, गैप को ढूंढने में कामयाब है और बटोरे 4 रन। इन्हीं 4 रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए, अब रन बने 27 रन, 27 रन, 7 विकेट लॉस। करण चौहान के बल्ले से ये चौका आता हुआ, जितनी रफ्तार से की भी गेंद थी उतनी ही रफ्तार से खेला हुआ स्ट्रोक्स। रन बने 27 रन, 27 रन। अगली गेंद, ये बल्ले का अंदरूनी किनारा लिया मगर पीछे बैकअप पर खिलाड़ी मौजूद थे, एक ही रन से संतुष्ट, एक ही रन आएगा। 28 रन। स्ट्राइक रोटेट कर रहे दोनों खिलाड़ी। आखिरी के ओवरों में अगर अच्छे खासे लक्ष्य तक पहुंचना है तो गुरु आपको चांस लेना होगा, मगर क्या गेंदबाजी स्पेल चला है स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के कप्तान साहब ने। प्रतीक पाटिल की दाद देनी होगी। मैंने कुंपनवाड़ी में प्रतीक पाटिल को देखा था, उठाकर खेल दिया इसे, ये गेंद कहां पर जाएगी गुरु। वो जो हवाई सुंदरियां होती ना एरोप्लेन में, उनसे बातचीत करने के लिए तब्दीली कर दिया है। वह काफी देर के बाद एक हवाई फायर देखने के लिए मिलता हुआ। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बल्ले के बीचों बीच लिया गेंद को और लॉन्च किया इसे डिपॉजिट। भाई डाल दीजिए इनके खाते में पूरे आधा डजन रन। इन्हीं 6 रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गया अब 34 रन, 34 रन। रन बन गए 34 रन। बस ऊपरी क्रम के बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए थे, मगर निचले क्रम के बल्लेबाज 34 रन, 34 रन। एक और अच्छा शॉट है, ये कहां पर जाएगी गेंद, बैक टू बैक गुरु, उड़ी 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 और 6 रनों से जाके जुड़ी। बैक टू बैक 2 गेंदे 2 छक्के लगाए, 7 विकेट के नुकसान पर रन बन गए 40 रन। संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स आखिरी के ओवरों में वो जो बाजुएं होती है ना, हाथ जो होते हैं, वो हाथ खोलते हुए निचले क्रम के बल्लेबाज। रन बन गए 40 रन, 5 ओवरों के बाद रन बन गए 40 रन।
पिछले ओवर में जो बैक टू बैक 2 गेंदे 2 छक्के लगाए, क्या बढ़िया टूर्नामेंट घटता हुआ। बावड़ा क्रिकेट क्लब कस्बा बावड़ा कोल्हापुर आयोजित कोल्हापुर प्रीमियर लीग केपीएल 2026 चौथवें सत्र का ये टूर्नामेंट चल रहा है। और ये दर्शकों से मैं बता दूं, इस टूर्नामेंट का जो फर्स्ट प्राइज है 1 लाख और ट्रॉफी, सेकंड प्राइज जो है 15,000 50,000 रुपये का, थर्ड प्राइज 15,000 रुपये का, फोर्थ प्राइज 15,000 रुपये का, तकरीबन 1,80,000 प्राइज। ओहो, मान गए, कमाल का ये आयोजन है। मनोज संगपाल सर, नंद कुमार उल्पे, मुकेश शिंदे, टोनी बावड़ेकर, नितिन माने और सहकारी सभी मित्र, कृष्णा पिंगड़े, इंद्रजीत बावड़ेकर, बापू बागड़ी, इन सभी मान्यों का, इन सभी कमेटी सदस्यों का मैं स्वागत करता हूं। शहीद जवान दिगंबर उल्पे, पेवेलियन ग्राउंड, कस्बा बावड़ा कोल्हापुर। आने वाले समय में एक से बढ़कर एक मुकाबले, एक से बढ़कर एक मैचेस इस मैदान पर मैं सभी दर्शकों से बता दूं, आने वाले समय में भाई ऐसे मैदान पर आप उपस्थिति दिखाइएगा। काफी अच्छे मैचेस इस मैदान पर देखने के लिए मिल पाएगा आपको। फिलहाल रन बन गए 40 रन, 7 विकेट काफी जल्दी गवा बैठे। दोनों ऑनरों का, दोनों मालिकों का ये जो मैच चल रहा है, दोनों मालिकों का मैं स्वागत करता हूं। जो यहां पर जो ये देखिए, सबसे पहले जो मालिक होते हैं, जो टीमें खरीदते हैं भाई, उन्हीं के बलबूते पर ऐसे टूर्नामेंट सफल होते हैं, बड़े बड़े टूर्नामेंट। सभी मालिकों को मैं धन्यवाद कहना चाहूंगा, उनका स्वागत करता हूं। संजू मालिक प्रेमी स्पोर्ट्स की रवि पवार सर, इनका स्वागत है, और आबी पाटिल। फिलहाल चलते मैदान पर ये छठे ओवर की ओर, 5 ओवर 40 रन। योगेश कदम छठा ओवर लेकर, और जगह बनाए, फाइन लेग एरिया में क्रीज का इस्तेमाल किया, गेंद काफी तेजी से निकलती हुई ये जाएगी और निकल भी जाएगी सीधे दर्शकों के बीच चौके के लिए। ऑफ स्टिक की कितनी तेजी से क्रीज का इस्तेमाल देखिए, ऑफ स्टिक के थोड़े से बाहर निकले, जगह बनाई, फाइन लेग एरिया में पिक किया इसे, और बटोरे 4 रन। इन्हीं 4 रनों के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन बन गए 44 रन, 44। योगेश की अगली गेंद, लेफ्ट आर्म बल्लेबाज करण, फिर से पिक किया इसे फाइन लेग एरिया में, मगर पीछे खिलाड़ी तेजी से पहला रन, ये निकल पड़े दूसरे के लिए। वहां पर अपील हुई, और ये मैं तो कहूंगा कि खुदकुशी है, कोई जरूरत ही नहीं थी। जब पहला रन पूरा हो गया, गेंद सीधे खिलाड़ी के हाथों में दे। करण काफी अच्छी पारी खेल रहे थे, कोई जरूरत ही नहीं थी, खुदकुशी कर गए। पहला रन पूरा हो गया था, दूसरे के लिए भी निकल पड़े थे भाई, जोखिम भरा रन लेने की कोई जरूरत ही नहीं थी सर। रन आउट हो गए, 8वां विकेट गवा बैठे, 8 विकेट के नुकसान पर रन बन गए अब 45 रन। जी बिल्कुल, सुसाइड कर गए, खुदकुशी कर गए। मैं यही कह रहा हूं, जब एक रन पूरा हो गया तो दूसरी की कोई जरूरत ही नहीं थी। पार्टनरशिप निचले क्रम के दोनों बल्लेबाजों के बीच काफी अच्छे से चल रही थी। रन आउट हो गए न्यू बैट्समैन देवा, जयसिंहपुर के ये ऑलराउंडर के तौर पर जाने जाते देवा, न्यू बैट्समैन, एंड 45 रन, 45 रन, 8 विकेट चली गई है। मान गए भाई जिन्होंने ये टूर्नामेंट आयोजित किया। फिर से एक बार सभी कमेटी आयोजकों का मैं स्वागत करता हूं। न्यू बैट्समैन आए देवा, अगली गेंद, रन बना 45 रन। संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स लंबे कद के बल्लेबाज। मैं दोनों अंपायरों के बीच कुछ ना कुछ गुटरगु, कुछ ना कुछ बातचीत जरूर हो रही है।
Diva on the striker. ये कट गया ऐसे कवर्स में, डीप ऑफ साइड में गेंद जाती भी, सिंगल बटोरते हुए ये ओवर थ्रो के रूप में एक और रन मिल जाएगा वहां पर। खराब थ्रो, जहां से एक रन होना चाहिए था वहां पर 2 रन दे बैठे। रन बने 47 रन, 47 रन। देवा ऑन द स्ट्राइकर। ये रिवर्स खेलने गए, चकमा दिया, मिस टाइम करके वहां पर नतीजा देखिए डॉट। छठा ओवर चल रहा है, देवा रहेंगे स्ट्राइक पर। अरे हाथों खेल दिया इसे लॉन्ग ऑफ में, पहला रन तेजी से लेते हुए, क्या जब तक फील्ड होती गेंद निकल पड़े दूसरे के लिए, बैटिंग एंड पर थ्रो किया और 2 रन पूरे भी कर लिए। 49 रन, 49 रन। आखिरी के ओवरों में कितने रन बटोर पाएंगे और कितने रनों का लक्ष्य दे पाएगी ये संजू मालिक प्रेमी स्पोर्ट्स, स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स इस टीम के लिए। भाई ऊपरी क्रम के गेंदबाजों का बोल बाला रहा, कमाल की गेंदबाजी। ये ऑन साइड में टाइमिंग बिल्कुल भी नहीं कर पाया, ऑन साइड में खेल दिया इसे, मगर पीछे खिलाड़ी पहला रन तेजी से किया। ओवर की समाप्ति और इसे के साथ 50 रन पूरे हुए। 50 रन पूरे हो गए 6 ओवरों के बाद। 6 ओवरों का खेल खत्म हो गया। 6 ओवरों के बाद रन बन गया 50 रन। ये आखिरी का ओवर, ये लास्ट ओवर इस इनिंग का। भाई शुरू में ही पकड़ बना के रखी थी स्वर्गीय संग्राम पाटिल, सभी गेंदबाजों ने शुरू में दबाव में थी, ऊपरी क्रम के बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए। सभी गेंदबाजों ने काफी अच्छी से गेंदबाजी की। मिडिल ऑर्डर पर अमोल भोजने आए, इन्होंने हल्की सी छोटी सी पारी खेली, एक पार्टनरशिप चल रही थी और रन बने 50 रन। 6 ओवर यहां से खत्म हो गए। सुशांत न्यू गेंदबाज, देवा रहेगा स्ट्राइक पर। आखिरी का ओवर है ये, इनिंग का आखिरी का ओवर। कोल्हापुर प्रीमियर लीग Sushant on a strike, and that's a very good batsman. Deva. Sushant Chavan. युवा गेंदबाज। और बढ़िया शॉट है, खूबसूरती से खेल दिया इसे और बैक का पर आए डीप ऑफ साइड के खिलाड़ी। और जब तक फील्ड होती गेंद, ये खराब थ्रो कहना होगा भाई, तप्पा थ्रो किया, नाराज होंगे प्रतीक पाटिल, वो डायरेक्ट थ्रो करना चाहिए था, इतना खराब थ्रो किया। रन बन गए 53 रन, 53 रन। अभी भी यहां से 5 गेंदें बची है। रन बन गए 53 रन। संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स, स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच मैच चल रहा है। ये आखिरी का ओवर। सुशांत और अगली गेंद प्रशांत।
और हवा में गेंद है, देखना होगा नीचे खिलाड़ी प्रतीक पाटिल। ये कहां पर बकसने वाले हैं, प्रतीक पाटिल कप्तान है। गेंद गई, शॉट तो काफी अच्छे से खेला था मगर जितनी पावर जनरेट होनी चाहिए थी बल्ले पर वो नहीं दे पाए, कनेक्शन ठीक ठाक नहीं कर पाए। कहीं ना कहीं पावर कम पड़ती हुई और गेंद गई लॉन्ग ऑफ एरिया में, सीधे गेंद ने चुना खिलाड़ी को। 9 विकेट चली गई है, ये आखिरी की जोड़ी। भाई ये देखिए प्रशांत पाटिल, प्रतीक पाटिल भाई पिछले 15 दिन के पिछले महीने में कर्नाटक में टूर्नामेंट था, आइकॉन के नाम से प्रतीक पाटिल को बुलाया गया था। क्या कमाल की बल्लेबाजी की थी भाई प्रतीक पाटिल ने, ऑलराउंडर के तौर पर वहां पर काम निभाया था। ये आखिरी की जोड़ी, तेजस पवार। आखिरी की जोड़ी, ये लास्ट विकेट है। अभी भी 4 गेंदें बची है। ये खोद के निकाल दिया सीधे बल्ले से, पहला रन तेजी से लेते हुए। ये मना किया देवा ने। 54 रन, 54 रन। क्या बढ़िया आयोजन किया इस टूर्नामेंट का, मान गए गुरु। आयोजक है मनोज संगपाल सर, नंदू कुमार उल्पे सर, मुकेश शिंदे, टोनी बावड़ेकर, नितिन माने और सहकारी सभी मित्र कृष्णान पिंगड़े, इंद्रजीत बावड़ेकर, बापू बागड़ी सर, इन सभी का मैं स्वागत करता हूं। फिलहाल अगली गेंद सुशांत द्वारा। सिद्धार्थ माने, इनका भी स्वागत है। सुशांत की अगली गेंद, पैर पे भी गेंद थी, अपील भी वहां पर, यस आउट। प्लम्प हो गया, ये पारी समाप्त होती भी, 54 रनों पे पारी सिमटती भी। संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स ऑल आउट हो गया है 54 रनों पर और अब जीत के लिए चाहिए स्वर्गीय संग्राम पाटिल। सर्व क्रिकेट वेड्या बावडेकरांचं मी कसबा बावड्यातील सर्व क्रिकेट वेड्या रसिकांचं या ठिकाणी मी सर स्वागत करतो। आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो आणि तिसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सुरू आहे। पहिला फलंदाजी करताना संजू मालक प्रेमी स्पोर्ट्स संघाने या ठिकाणी 10 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा फलकावर लावलेल्या आहेत आणि 55 धावांचं आव्हान दिलंय। स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघासमोर 55 धावांचं आव्हान आहे। विकास भवड, कळंबा एक्सप्रेस विकास भवड याने अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती। सुरुवातीच्याच 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा देऊन 2 गड्यांना परत पाठवलं होतं। तर ज्या प्रकारे सुरुवात झाली होती त्याच प्रकारचा अंत या ठिकाणी शेवटच्या गोलंदाज सुशांत चव्हाण याने केला। सुरेख गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती या संघाने केवळ 54 धावांपर्यंत सीमित करून ठेवलेला आहे। या ठिकाणी संजू मालक प्रेमी संघाला स्वतःसमोर 55 धावांचं आव्हान हे ठेवून घेतलेलं आहे। पाहायचं आहे येणाऱ्या 42 चेंडूंमध्ये या 55 धावा ह्या कशा पूर्ण करतात। त्यांच्यामध्ये ही उत्कृष्ट फलंदाजांचा भरणा आहे। स्वतः कर्णधार प्रतीक पाटील एक डावखुरा फलंदाज, त्याची ताकद म्हणावी तर पुल आणि हुकचे उत्कृष्ट फटके त्याच्या बॅटमधून येतात।
लागोपाठ हे चौथं वर्ष आहे. प्रतीक पाटील दिवसागणिक एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून उदयास येतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर प्रतीक पाटील असेल, त्याचे साथी फलंदाज, एक मजबूत फलंदाजी फळी या ठिकाणी त्यांच्या बरोबर आहे. वैशिष्ट्य म्हणावं लागेल कोल्हापूर प्रीमियर लीगचं, कारण की कोल्हापूर जिल्हा नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील खेळाडूंना ही या स्पर्धेची चाहूल लागलेली असते. ती स्पर्धा म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग, ज्या स्पर्धेची सुरू होण्याआधी 1 महिना आणि संपल्यानंतरही 1 महिना चर्चा असते. ती स्पर्धा म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव अशी स्पर्धा आहे ज्याची यूट्यूबवरती सर्वात जास्त पाहिली जाते. ती स्पर्धा म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग. कोल्हापुरातील खेळाडूंची फॅक्टरी म्हणला तरी चालेल ही स्पर्धा आहे कोल्हापूर प्रीमियर लीग. कोल्हापुरातून एक उत्तुंग आणि असे उत्तमोत्तम खेळाडू इथून निर्माण होतात. ती स्पर्धा म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग. ISPL इंडियन सुपर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जी 2 नावं सध्या तळपत आहेत. पहिला म्हणजे नितीन माटुंगे, कोल्हापुरी तडका नावाने जो भारतामध्ये प्रसिद्ध आहे. आणि ह्या वर्षी ज्याची निवड झालेली आहे तो कोल्हापुरातील उदयोन्मुख खेळाडू, एक तेसरात गोलंदाज आणि उपयोगी फलंदाज विकी पुजारी, हे 2 खेळाडू या स्पर्धेने ISPL मध्ये पोहोचवलेले आहेत. ही स्पर्धा म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग. तर आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. पर्व चौथ्या वर्षामध्ये आपण खेळतोय. पर्व चौथं या ठिकाणी सुरू आहे कोल्हापूर प्रीमियर लीगचं. या क्रिकेट पंढरीमध्ये, म्हणजे जशी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून लॉर्ड्सला ओळखलं जातं, तर कोल्हापूर जिल्ह्याची क्रिकेट पंढरी म्हणून ज्या मैदानावर ओळखलं जातं ते मैदान आहे शहीद जवान दिगंबर उल्पे पॅव्हिलियन ग्राउंड, कसबा बावडा, कोल्हापूर, ज्याला पॅव्हिलियनचं मैदान असं म्हणलं जातं. ज्या भूमीतून कोल्हापुरातील उत्तमोत्तम खेळाडू घडतात ते हे मैदान कोल्हापूर कसबा बावड्याचं पॅव्हिलियन मैदान. 55 धावांचं आव्हान घेऊन कर्णधार स्वतः, डावखुरा फलंदाज प्रतीक पाटील ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला पंकज पाटील. 2 पाटलाची जोडी या ठिकाणी पाहतोय आपण. ही सलामी वीर म्हणून मैदानामध्ये उतरलेले आहे. 55 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. आणि डावखुरा गोलंदाज करण चव्हाण येतोय तो गोलंदाजी मार्कवरती, मार्केट एंडच्या दिशेने, मंडई एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी करण चव्हाण तयार आहे. डावखुरा फलंदाज प्रतीक पाटील स्ट्राईक वरती. पहिला चेंडू थोडासा उसळी घेणारा चेंडू कट करायचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. पहिला चेंडू सुरेख या ठिकाणी थोडा उसळी घेणारा चेंडू पूर्णपणे बीट करतोय आणि यष्टीच्या मागे मादत सुरक्षा क्षेत्ररक्षण या ठिकाणी यष्टीरक्षक अमोल भोजने सर विकेटच्या मागे सुरेख असं काम करताना पुढचा चेंडू घेऊन तयार आहे करण चव्हाण. टप्प्याचा पुन्हा तो चेंडू, तोच प्रकार, तोच फटका मारायचा प्रयत्न वारंवार होतोय. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव जात आहेत आणि 54 धावाचं लक्ष जर ठेवले त्याला अनुसरून जी गोलंदाजी केली जाते, सुरेख अशी गोलंदाजी होते करणकडून. या ठिकाणी कौतुक करावं लागेल की केवळ 54 धावा, मागील सामन्यामध्ये 63 धावांचं आव्हान हे 7व्या षटकाच्या आधीच पूर्ण केलं होतं. थोडी फलंदाजीला अनुकूल अशी ही खेळपट्टी आहे. या ठिकाणी सुरेख फटका होता, अतिशय चांगला टायमिंग, परंतु मिडऑफचा क्षेत्ररक्षक मात्र एकदम तैनात आहे चेंडू रोखण्यासाठी. कोणती धाव येत नाही. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करण चव्हाणकडून केली जाते. 54 धावांचा पाठलाग करताना प्रतीक पाटील तयार. टप्पा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न, पूर्णपणे फसतोय फलंदाज, पूर्णपणे फसतोय, चकतोय. सुरेख गोलंदाजी ज्याची सुरुवात विरोधी संघाकडून झाली होती, विकास भवडने ज्या प्रकारे सुरुवात केली होती गोलंदाजीला त्याच प्रकारे सुरुवात केली आहे करण चव्हाणने. तर या ठिकाणी काट्याची टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना होतोय. दोन्ही बाजूनी विजयासाठी पुरे जोर प्रयत्न. टप्पा कट करतोय या गॅपमध्ये चेंडू बॅकवर्ड पॉइंट, स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार, चौकार येतोय प्रतीकच्या बॅटमधून. पहिला चौकार ह्या इनिंगचा प्रतीक पाटीलच्या बॅटमधून येतोय. खातं खोलतोय 4 या धाव संख्येने संघाचा आणि स्वतःचा प्रतीक पाटील.
नक्कीच टायमिंग म्हणावं लागेल आणि दोन खेळाडूंच्या मधला जो गॅप आहे तो भरून काढण्याचं काम करतो प्रतीक पाटील. अखूट टप्प्याला चेंडू होता त्याला जो लागोपाठ पहिल्या दोन चेंडू मध्ये प्रयत्न केला होता त्याला मात्र यश मिळते. स्क्वेअर कटचा फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पार. हा चांगला फटका मधोमध नाकाच्या सरळ समोर, लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. लागोपाठ दुसरा चौकार प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 8 वरती सवसावते या ठिकाणी. नक्कीच थोडस कंजूस म्हणावं असं षटक या ठिकाणी सुरू केलं होतं, परंतु त्याला 8 या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करतो या ठिकाणी प्रतीक पाटील. लवकर फलंदाज कर्णधार बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय, संघाला 8 पर्यंत नेऊन ठेवतोय. ज्या 54 धावांची पाठलाग या ठिकाणी करायचा आहे त्याची चांगली सुरुवात म्हणावी लागेल. नक्कीच सुरेख सुरुवात केली होती गोलंदाजीला. पहिल्या 4 चेंडूमध्ये करण चव्हाण नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु तो दबाव मोडून काढण्यामध्ये यश मिळते. हे प्रतीक पाटील कर्णधाराची धुरा सांभाळताना लागोपाठ 2 चौकार खेचतोय, संघाला 8 पर्यंत नेऊन ठेवतोय. आणि आता विजयासाठी अजूनही तब्बल 47 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. गोलंदाजी मार्क वरती देवा पडियार. तर एंड बदलला जातोय, गोलंदाजी एंड केला जातोय. तो कॉलेज एंडच्या दिशेने गोलंदाजी करण्यास तयार आहे देवा पडियार. आणि समोर पहिल्यांदाच खेळण्यासाठी हा उजव्या हाताचा फलंदाज पंकज पाटील तयार आहे. ही पाटलाची जोडी या ठिकाणी नक्कीच एक चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकात कोणत्याही क्षतीविना 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 47 धावांचं आव्हान. देवा पडिया तयार, समोर आहे. टप्प्या चेंडू हलकच कट करतोय, चेंडू फ्लिक करतोय. मिडॉनच्या ठिकाणी 1 धाव, 1 धावेने समाधान. आपला कर्णधार डावखुरा फलंदाज प्रतीकला स्ट्राईक वरती आणतोय, कारण की शेवटच्या 2 चेंडूंवर 2 सुरेख असे चौकार त्याने खेचले होते आणि ज्याच्या बॅटला चेंडू सतत लागतोय त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचा प्रयत्न हा निश्चितच नॉन स्ट्राईकचा फलंदाज करतोय. हे सुरेख खेळी, सुरेख पार्टनरशिप या ठिकाणी म्हणावे लागेल. प्रतीक पाटील तयार आहे. देवदास देवा पडियार कॉलेजांच्या दिशेने पुढील चेंडू घेऊन. तर जसा अस्ताला सूर्य जातोय तसंच या ठिकाणी तांत्रिक जे सूर्य छोटे छोटे आहेत, फ्लडलाइट्स म्हणू आपण त्याला, ते आता उजेड देण्यास सुरुवात करतात. कट करतोय पुन्हा एकदा पॉइंटच्या ठिकाणी. खतरा या ठिकाणी, खतरा उत्पन्न झाला होता, धोका उत्पन्न झाला होता, परंतु चोरटी धाव निश्चित मिळतीये. एक चोरटी धाव मिळतीये. आपली बाजू ही सांभाळतात दोन्ही फलंदाज. थोडस समन्वय या ठिकाणी थोडासा बाधित झाला होता, परंतु पूर्ण केला. दोन्ही आपले फलंदाज आपापल्या पॉपिंग स्टेज मध्ये सुरक्षित. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकावसे ती 10 या धावसंख्यापर्यंत, म्हणजे दुहेरी धावसंख्या आली ओलांडलेली आहे. उत्तुंग फटका, उत्तुंग हवेमध्ये चेंडू जातोय थेट लॉंग ऑन, सीमा रेषा पार. या ठिकाणी येतोय पंकजच्या बॅट मधून पहिला षटकार. पहा, बॅटचं आणि चेंडूचं ज्यावेळी मिलन झालं होतं, एक मधुर असा आवाज आला होता, त्यावेळीच समजलं होतं. क्षेत्ररक्षक जो होता तो दर्शकांच्या भूमिकेमध्ये फक्त चेंडू पाहत राहिला. चेंडू गेला थेट लॉंग ऑन, सीमा रेषा पार. या इनिंग मधला पहिला षटकार येतोय तो पंकज पाटीलच्या बॅट मधून. सुरेख फटकेबाजी, फर आहे अजून चेंडूला. असं म्हणतात की फर गेल्यानंतर प्रहार करायचा असतो चेंडूवर, त्याला पूर्णपणे खोडून काढण्याचं काम करतोय या ठिकाणी फलंदाज पंकज पाटील. सुरेख फटकेबाजी, फुलटॉस चेंडू ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न, खोदून काढतोय. मिडॉनच्या ठिकाणी एकेरी धाव, मोठा फटका येतोय. त्यानंतर एक एकेरी धाव काढून आपल्या साथी फलंदाजाला स्ट्राईक वरती आणतोय. ही चांगली जमेची बाजू म्हणावी लागेल, कारण की लागोपाठ फटकेबाजीचा मोह गडी बाद करण्यामध्ये कन्वर्ट होतो. याला खरंच सुरेख फलंदाजी या ठिकाणी, चांगला समन्वय म्हणावा लागेल. पेशन्स लागतात क्रिकेटमध्ये, कारण की मोह असतो मोठ्या फटक्यांचा, तो विकेटमध्ये कन्वर्ट. डावखुरा फलंदाज प्रतीक पाटील स्ट्राईक वरती तयार आहे.
मोठा फटका हा 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 सुरेख प्रयत्न, परंतु त्याला झोकून हा चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषे पार. प्रतीकच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. धावसंख्या ही वेगाने बुलेट ट्रेनच्या स्पीडने पुढे सरसावतीये. 21 धावा, 21. कोणत्याही क्षतीविना या ठिकाणी धावसंख्या आहे ही स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाची. ही पाटलांची जोडी या ठिकाणी 21 ला ओलांडतीये. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड होतीये. 21 धावांची 54 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकाच्या आधी मात्र 21 धावा फलकावर लावलेल्या आहेत. सुरेख फलंदाजी या ठिकाणी करण चव्हाण आणि ते प्रतीक पाटील आणि पंकज पाटील यांच्यामध्ये. अगोटप्या चेंडू कट करायचा प्रयत्न, चेंडू बॅटचा हलका लिडिंग एज आणि या ठिकाणी अमोल भोजने मात्र कोणती चूक करत नाही. वेगवान चेंडू प्रतीक पाटलाच्या बॅटला चाटून थेट जातोय तो यष्टी रक्षक अमोल भोजने हातामध्ये. सुरेख झेल मात्र फिक्शन ऑफ सेकंद आपण म्हणू शकतो. डोळ्याची पापणी लावायच्या आधी हा थेट सामावतोय. झेल टिपतोय अमोल भोजने. पहिला गडी बाद होतोय, कर्णधार परततोय. खरंच नजर लागेल अशी फलंदाजी या ठिकाणी सुरू होती, परंतु नक्कीच या ठिकाणी पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळते ते देवा पडियार याला. पहिला गडी बाद होतोय 21 या धावसंख्येवरती आणि अजूनही तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. षटक नंबर 2 अजूनही सुरू आहे. याच बरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 21 धावा. म्हणजे येणाऱ्या 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये तब्बल 34 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर सूरज अडनाईक, एक कोल्हापूरातील मोठं नाव. सूरज अडनाईक अष्टपैलू खेळाडू आहे. तो वन डाऊनला उतरलाय. नक्कीच कर्णधाराचा भरोसा आहे त्याच्यावरती. पाहायचा आहे तो खऱ्याच उतरतो का. साधी फलंदाज या ठिकाणी त्याला साथ देतोय. तो पंकज पाटीलला साथ देण्यासाठी सूरज अडनाईक उठवतोय फलंदाजीला. मैदानातील फ्लडलाईट्स आता हळूहळू चमकायला सुरुवात झालेली आहे. रात्रंदिवसाच्या या प्रकाश होताच्या सामन्यांमध्ये आता सुरुवात होतीये. बावड्याचं हे सुवर्णाने झळाळलेलं मैदान, पॅव्हलियन मैदान हळूहळू फ्लडलाईट्सच्या प्रकाशामध्ये आता चमकायला सुरुवात झालेली आहे. आणि जसं फ्लडलाईट चमकायला सुरुवात झालेली आहे तसंच या ठिकाणी क्रिकेट क्रेझी म्हणू आपण. कोल्हापूरमध्ये जसं फुटबॉलची क्रेज जी पेठांमध्ये जपली गेलेली आहे तीच क्रेज, ती क्रिकेटची क्रेज, ते क्रिकेटचं वेड या ठिकाणी जपण्याचं काम करते ते कसबा बावड्याचं हे प्रेक्षक वर्ग. कारण की जसा तुम्ही उगम म्हणू शकता, पेठांमध्ये फुटबॉलचा उगम झाला होता, तोच या ठिकाणी उगम झालेला आहे क्रिकेटचा, तो कसबा बावड्यामध्ये. तर माझा साथी समालोचक याच्याकडून शुभेच्छा आल्या त्या सामन्यासाठी. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि फलंदाज सूरज अडनाईक सोमा सरकारसाठी मी या शुभेच्छा पोहोचवलेल्या आहेत. या शुभेच्छा आपण स्वीकाराव्यात आणि या पुढील खेळीला प्रारंभ करायचा आहे. मित्रांनो, आजचा 3रा दिवस आहे कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4थे आणि 4थ्या पर्वामधला दिवस 3रा दिवस आणि दुसरा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. संजू मालक प्रेमी संघ विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. पहिला फलंदाजी करताना संजू मालक प्रेमी संघाने तब्बल 54 धावा जमवल्या होत्या पहिल्या 7 षटकांमध्ये. महत्वाचं बाब म्हणजे आज या 3ऱ्या दिवसामध्ये एक संघ आहे जो 10 गडी पूर्णपणे तंबूमध्ये परतवण्यात काम करतोय. स्वर्गीय संग्राम पाटील संघातील गोलंदाजी या ठिकाणी धारदार गोलंदाजी झाली होती. 10 गडी तंबूमध्ये परत पाठवले होते. 54 धावसंख्येमध्ये पूर्ण संघ बाद केला होता.
तर चला थोड्याशा विश्रांतीनंतर आपण सामन्याकडे वळतोय मित्रांनो. पहिल्या 2 षटकांमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या होतीये ती या ठिकाणी 21 धावा. चेंडू बाकी आहे 30 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. हलकाच कट करतो चेंडू पॉईंटच्या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू जो पण चेंडूवर येईल एक धाव पूर्ण एका धावेने समाधान. यावेळी मात्र आता चांगल्या भागीदारीची गरज आहे. एक गडी निश्चित बाद झालाय. कर्णधार प्रतीक पाटील परतलाय आणि गोलंदाजी मार्क वरती पाहायचं आहे. विनायक स्वामीला पाचारण करण्यात आलं आहे. मार्केट एंडच्या दिशेने मंडई एंडच्या दिशेने गोलंदाजी करतो तो या ठिकाणी विनायक स्वामी. आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे या ठिकाणी सोमा सरकार. सूरज नाईक तयार आहे पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी. हा सुरेख 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 अतिशय सरळ बॅटने खेळतोय हा. स्ट्रेट कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी क्षेत्रक्षक तंगणात आहे परंतु नजाकत आहे या ठिकाणी सोमाकडे जी सरळ बॅटने खेळायची. हा असे फटके आपण पाहतोय आपल्या भारतीय क्रिकेटमध्ये. युवराज सिंगच्या बॅटमधून ज्यावेळी येतात ना कव्हर ड्राईव्ह सरळ बॅटने खेळणारे देखणे फटके असतात. पाहत तर राहूसं वाटते असे फटके हे सोमा सरकारच्या बॅटने येतात. या ठिकाणी उजव्या हाताचा फलंदाज पंकज तयार आहे. ब्लॉक होलमध्ये टाकायचा प्रयत्न. चेंडू यष्टीरक्षक चुकतो या ठिकाणी निश्चितच आणि त्याची भरपाई मात्र एका धावेने द्यायला लागते. बायच्या रूपामध्ये ती धाव महत्वाची आहे. बायच्या रूपामध्ये येत असली तरी प्रत्येक धाव महत्वाची आहे कारण की एका धावेने सामना बदलू शकतो. विजय होऊ शकतो किंवा पराजय होऊ शकतो. प्रत्येक धाव ही गिनली जाते. धावसंख्यामध्ये अधिक केली जाते. धावसंख्या पुढे सरसावतीये. 24 धावा. सोमा सरकार साठी तयार आहे विनायक स्वामी. हा पुन्हा एकदा हलकाच खेळून काढतोय. नजाकत आहे. बॅट फक्त आडवी टाकलेली आहे. टायमिंग म्हणावं लागेल याला. सुरेख टायमिंग आणि या फटक्यावरती 2 धावा जमवतोय. थोडीशी अवांतरफेकी फलंदाजाला थोडं जायबंदी करण्याचा प्रयत्न होतोय. पाहावं लागेल. या ठिकाणी 2 धावा निश्चित पूर्ण केलेल्या आहेत. सोमा सरकारच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या पुढे सरसावतीये ती 26 धावा. ठीक आहे फलंदाज सुरक्षित या ठिकाणी. क्षेत्ररक्षक माफी मागतोय त्याची. ह्याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. ह्याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप की नकळत घडलेल्या चुकीला ज्यावेळी खेळाडू या ठिकाणी प्रतिक्रिया देतो. फलंदाज तयार आहे सूरज नाईक पुढील चेंडू खेळण्यासाठी. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4 दिवस 3. कोला टाकला चेंडू हलकाच खेळून काढतोय. थोडासा आडा या ठिकाणी अचूक फेकी आणि फलंदाज बाद. गरज नव्हती. धोका पत्करला होता. सुसाईड केलंय फलंदाजाने या ठिकाणी. सुसाईड केलंय फलंदाजाने कारण की हातामध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक जवळ होता. गरज नव्हती या ठिकाणी एक धाव घ्यायची. आत्मघातकी धाव घेतलेली आहे आणि आत्महत्या करून परतताना फलंदाज याकडे पाहतोय. दुसरा गडी या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय आणि सलामी जोडी आता पूर्णपणे मैदानाच्या बाहेर गेलेली आहे. पंकज नंतर प्रतीक नंतर पंकज पाटील. पाटलांची जोडी मैदानाबाहेर होती. सलामी जोडी आता पाहायचं आहे की सूरज नाईकला साथ देण्यासाठी यातील नौका फलंदाज आणि फलंदाज या ठिकाणी येतोय जो साथ देण्यासाठी आपल्या सूरज नाईक या साथी फलंदाजाला. सूरज शिकलगार फलंदाजीसाठी येतोय. सूरज शिकलगार या ठिकाणी सोमा सरकारला साथ देण्यासाठी येतोय. धावसंख्या आहे ती थोडी स्थिर झाली आहे या ठिकाणी. 2 बाद 24 धावा. 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. तयार आहे गोलंदाज विनायक स्वामी. हा या ठिकाणी स्विंग अँड मिस मोठा फटका मारायचा होता.
बॅटची आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावतोय कोणत्याही धावेविना. निर्धाव चेंडू, याच निर्धाव चेंडू बरोबर षटक संपते तिसरं. 3 षटकांची समाप्ती होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होतीये ती 26 धावा. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच वाखाणण्याजोगी गोलंदाजी झालेली आहे, कारण की केवळ ह्या षटकामध्ये केवळ 4 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक गडी ही बाद करण्यामध्ये यश मिळते हे गोलंदाजाला. म्हणजे थोडीशी कंजूस गोलंदाजी आणि एक गडी पण आपण प्राप्त करतोय संघासाठी. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 26 आहे. 55 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे 26. आणि आता ते विजयाचं समीकरण आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. अजूनही आटोक्यामध्ये असणारी धावसंख्या, कारण की पहिल्या 2 षटकात जी फटकेबाजी केली होती प्रतीक आणि या ठिकाणी पंकजने, त्याच्या जीवावरती मारत अजूनही मजबूत स्थितीमध्ये फलंदाजी संघ आहे स्वर्गीय संग्राम पाटील. 24 चेंडू 29 धावा, केवळ 5 धावांचाच फरक आहे. असा मोठा काही फरक नाही, परंतु तितकीच तिखट गोलंदाजी करण्याची गरज आहे, भेदक मारा करण्याची गरज आहे. जर विजय संपादित करायचा या ठिकाणी संजू मालक प्रेमी संघाला, तर घातक गोलंदाजी केली हवी. जी गोलंदाजी केली होती या आधीलच्या सामन्यामध्ये, म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये विकास भवडने, त्या प्रकारची भेदक गोलंदाजी गरज. चौकार थांबवले पाहिजेत, मोठे मोठे झेल टिपले पाहिजेत. तयार आहे गोलंदाज देवा पडियार. हा पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरच्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. थोडस विलंब या ठिकाणी, परंतु पूर्ण करतोय सूरज अडनाईक. थोडीशी अडखळती धाव, परंतु पाहायचं आहे एक शॉट. 1 धाव कमी पडतीये, म्हणजे 1 कमी केली जाईल. केवळ 1 धाव, म्हणजे 2 धावांचं कष्ट आणि एकच त्याचं फलित होते. केवळ 1 धाव जोडली जाते. धावसंख्या 27 पर्यंत. देवा पडियार सूरजसाठी तयार. ह्यावेळी फ्लिक करायचा प्रयत्न होता, पूर्णपणे स्विंग आणि मिस हा प्रकार झालेला आहे. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सोमा सरकार मात्र पूर्णपणे फसतोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख पुनरागमन म्हणावं लागेल या ठिकाणी. देवा पडियार तयार. या ठिकाणी हलका चिप करतो चेंडूला. लॉंगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार. 1 धाव, एकच धाव, एका धावेवर समाधान. आणि एका धावेने आपल्या साथी खेळाडूला मात्र आता तो स्ट्राईक वरती आणतोय. स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे, कारण की स्ट्राईक रोटेशन प्रत्येक चेंडूवर झालं तरच समोरील संघावरील क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचं काम होत असतं. प्रत्येक जोपर्यंत उजवा आणि डावा फलंदाज इथे मजबूत स्थितीने उभारतोय, प्रत्येक चेंडूवरती जी छेडखानी होते क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा त्रास निश्चित होतो. त्याचा फायदा उठवायचा प्रयत्न करायला लागेल फलंदाजांना. हा पुन्हा एकदा जोरदार हवेमध्ये बॅट फिरवण्याचं काम होतंय आणि खरोखरच वाखाणण्याजोगी गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. ती देवा पडियार याची सामन्यामध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे. देवा पडियार अतिशय सुरेख गोलंदाजी. चौकार षटकार मारण्यापासून रोखलं जाते या ठिकाणी. पूर्णपणे फलंदाजांना ब्लॉक करतोय, पूर्णपणे थांबवतोय. देवा तयार. फुल टॉस करून खेळून काढतोय, पुन्हा ड्राईव्ह करतोय चेंडूला मिड विकेट लॉंगच्या मधोमध चेंडू. 2 धावा घ्यायचा प्रयत्न, थोडस मिसफील्ड आणि 2 धावेत कन्व्हर्जन. कारण की जे मिसफील्ड झाले त्याच्यामध्ये ही दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. निश्चितच 2 धावांचा फायदा पडतोय फलंदाजी संघाला. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती 30 धावा, म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. 19 चेंडू 25 धावा, हे आहे विजयाचं समीकरण. हा चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा थोडीशी मिसफील्ड, हलकीशी मिसफील्ड आणि पाहायचं आहे पंचांचा नो बॉलचा इशारा येतो या ठिकाणी. पंचांनी हात आडवा केलाय म्हणजेच नो बॉलचा इशारा येतोय. आणि नो बॉल म्हणजे 1 अतिरिक्त धाव, 1 अतिरिक्त चेंडू आणि फलंदाजाला आपल्या या ठिकाणी बाहू संपन्न करण्याच्या, म्हणजेच बाहू खोलण्याच्या तयारीसाठी एक चांगला प्रयत्न होतोय. निश्चितच पाहायचं आहे त्याचा काय फायदा घेतोय
फ्री हिट अवलंबण्यात येते. एकूण 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत फलकामध्ये. म्हणजेच धावसंख्या होतीये 33 धावा. 3वरती 3 33 ही धावसंख्या फलकावर लागतीये स्वर्गीय संग्राम पाटील संघाची. केवळ आता या ठिकाणी 22 धावांची आवश्यकता. नो बॉल फ्री हिट. या ठिकाणी क्लीन बोल्ड झाला असला तरी एक धाव घ्यायचा प्रयत्न होतोय. पाहायचा आहे एक धाव पूर्ण. फ्री हिटचा चेंडू होता. निश्चित त्रिफळा झालेला आहे परंतु फलंदाज सुरक्षित, कारण की हा फ्री हिटचा चेंडू होता. नशीब बघा किती बलवत्तर आहे फलंदाजाचं. याच बरोबर या ठिकाणी पाहायचं आहे षटक समाप्त होतंय. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स याची धावसंख्या आहे ती 34 धावा आणि 18 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. हळूहळू एक पावलानं विजयाकडे सरसावण्याचा प्रयत्न होतोय स्वर्गीय संग्राम पाटील संघाचा. निश्चितच या ठिकाणी एक अटीतटीत आणि रोमहर्षक सामन्याकडे हा सामना वळताना दिसतोय. तितकीच तेज तरार आणि धारदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय हा संजू मालक प्रेमी संघाकडून. तरी पाहायचं आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारे हा 21 धावा जमवतात की संजू मालक प्रेमी संघ त्यांना रोखू शकतात. मी आमंत्रित करतो माझी साथी समालोचक हिंदीमध्ये श्री मुकेश भाट सर यांना. जीत के लिए जो 54 रनों का लक्ष्य रखा था उसका पीछा करते हुए 2 विकेट के नुकसान पर स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स ने बनाए लगभग 33 रन और जीत का जो समीकरण है 18 गेंदों में अभी भी 21 रनों की जरूरत. तो मेरे साथी समालोचक कमेंटेटर जो इचल करण जी कोल्हापुर से बिलोंग करते हैं, एक मधुर सी आवाज़ है, लगभग रेडियो सिटी तक जा चुके ही उनकी आवाज़ पूरी महाराष्ट्र उनकी आवाज़ सुनने के लिए बेताब रहती है. वो मुकेश भाट फिलहाल हमारे साथ इस मैच का लेखा जोखा आप तक पहुंचाने के लिए तैयार है. मुकेश भाट. धन्यवाद सर, स्वागत करता हूं मैं सर आपका. क्या मजेदार मैच चल रहा है. चलते मैदान पर 18 गेंदों में रनों की जरूरत है, अभी भी 21 रनों की जरूरत. भाई ये मैच वो जिस तरीके हवा का रुख बदलता है ना, ठीक उस तरह ये हवा का रुख बदल रहा है. कभी इधर तो कभी उधर. ये बल्ले का किनारा लिया, वहां पर मिस कर गए संदीप मकवाना. लीडिंग एज था मगर कैच को लपकने में कामयाब नहीं हो पाए. उसके बावजूद 1 रन लेने में कामयाब हुए. ये अगली गेंद रोमांचकारी ये मैच, प्रेशर वाला मैच और पुल शॉट लगा दिया. वहां पर पीछे खिलाड़ी जरूर है, नंदू माड़ी वहां पर गेंद के ऊपर आते हुए. और जब तक कि फीड होती गेंद ये खतरा हो सकता है वहां पर, मगर बाल बाल बचे, सुरक्षात्मक पहुंच गए. सोलह गेंदे 19 रनों की जरूरत. प्रेशर वाला मैच. ओह ये अच्छी गेंद थी. इस वक्त एक गेंद माने वो रिक्वायर्ड रन रेट बढ़ता रहेगा. बड़े मायने रखते एक गेंद. 15 गेंदे 19 रन. इस वक्त दोनों टीमों के ऊपर प्रेशर है.
ओह, कमाल की गेंद की है, सीधी मेरे ख्याल से 110 की रफ्तार से की भी गेंद थी है, और उससे भी बढ़िया विकेट कीपिंग संदीप मकवाना द्वारा, सैंडी द्वारा। 14 गेंदे 19 रन। ये मैच कभी इधर तो कभी उधर, भगवान की माया, कभी धूप तो कभी छाया, ठोको ठोको ताली। ओ खेल दिया इसे, सॉरी 18 रन चाहिए थे, 17 रनों की जरूरत, 17 रनों की जरूरत। 13 गेंदे 17 रन। नाइट के तौर पर ये दोनों टीमों के बीच महामुकाबला चलता हुआ, इस ओवर के आखिरी की गेंद, अभी भी 17 रन। अगली गेंद, उड़ाया, उठाकर खेल दिया, नीचे खिलाड़ी है, और गेंद जाएगी सर के ऊपर से, वहां पर लॉन्च किया इसे, सीधे बल्ले से उठाकर खेल दिया इसे, और डिपॉजिट किया सीधे जन समुदाय में, एंड इट्स बिग 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 सिक्स। सही समय पर ये 6 रन आते हुए बस समाप्त किया छक्का लगाकर, ये आखिरी की गेंद पर 6 रन बटोरे। इन्हीं 6 रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ, रन बन गए अब 42 रन। अब 12 गेंदे, अब सॉरी 44 रन, 44 रन। अभी भी 11 रनों की जरूरत, 12 गेंदे 11 रन। ये देखिए मैच का टर्निंग पॉइंट कहां हुआ, जहां से वो कैच ड्रॉप हुआ वहीं से टर्निंग पॉइंट हुआ। भाई क्रिकेट में गलतियों, छोटी सी गलती भी कभी काफी बड़ी महंगी साबित होती है। 12 गेंदे 11 रन। वो जो अवधूत पाटिल सर टॉस के लिए आ जाएं, अवधूत पाटिल सर टॉस के लिए आ जाएं। वह पहले गेंदें कम थी और वो रन थोड़े से ज्यादा थे, वो जो दबाव था, वो जो प्रेशर था, उस प्रेशर को पूरी तरह रिलीज कर दिया है आखिरी के गेंद पर छक्का लगाकर। और आप देखिए रन कम है, गेंदे एक गेंद ज्यादा है, यानी कि 12 गेंदे और रन चाहिए जीत के लिए। अभी भी 12 रनों की जरूरत, 11 रनों की जरूरत, 12 गेंदे 11 रन। गेंदबाजी के लिए बदलाव, तेजस को लेकर आए। अभी भी ये मैच बराबरी पर चलता हुआ। ओ पटकी भी गेंद, कट किया इसे ऑन साइड में, ऑन साइड के खिलाड़ी जब तक गेंद के ऊपर आते हुए हल्की सी मिस फील्ड हुई, यस नो मना किया वहां पर। मेरे ख्याल से बन जाता वो दूसरा रन भी, मिस फील्ड हो गई थी। ग्यारह गेंदे 10 रन। अभी भी 10 रनों की जरूरत, 11 गेंदे। संदीप मकवाना फील्ड लगाते हुए, फील्ड में बदलाव। ओ अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, सीधी जड़ में की भी गेंद, बल्ले को घुमा जरूर था मगर मिस टाइम कर गए, नतीजा डॉट। दस गेंदे 10 रन। अभी भी यह मैच बराबरी पर, किसके नाम हो गए 2 अंक, आने वाला समय बताएगा। उड़ाया, उठाकर खेल दिया इसे, ओह देवा गेंद के नीचे थे, प्रयास का भी अच्छा कहना होगा, मगर जो आखिरी समय पर कैच को लपकना चाहिए था वो नहीं लपक पाए। अगर लपकते तो मेरे ख्याल से सूर्य कुमार यादव की याद दिला जाते। वर्ल्ड कप में ऐसा है क्या, सूर्य कुमार यादव ने लपका था और भारत ने वर्ल्ड कप जीता था। किलर मिलर का वो कैच टर्निंग पॉइंट, और स्कीट भी गेंद पड़ने के बाद ये डॉट गेंद।
8 गेंदे 8 रन। अगर वो देवा कैच लपक लेते तो कहानी कुछ और हो जाती। ये कट किया ऐसे पॉइंट की दिशा में, अच्छी फील्ड, मगर उसके बावजूद एक रन लेने से रोक ना पाए। 7 गेंदे 7 रन। मैंने इसी का जिक्र किया था शुरू में, जब ये मैच शुरू हुआ था उसी वक्त दर्शकों से मैंने कहा था कि दिल थाम के बैठे रहिए भाई, दिलों की धड़कनें बढ़ाने वाला मैच होगा ये, आखिरी समय तक चलता हुआ, छोटे से लक्ष्य में फाइट करते हुए। गुरु, जितना छोटा लक्ष्य होता है उतना ही खतरनाक साबित होता है। अवधूत पाटिल सर, कम टू द स्टेज। और अच्छी गेंद और की समाप्ति। अब फिर से एक गेंद का डिफरेंट होता हुआ। 6 गेंदे 7 रन, 6 गेंदे 7 रन। संजू मालक प्रेमी छोटे से लक्ष्य में फाइट कर रही है स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के अगेंस्ट। छह गेंदे 7 रन। देखना होगा ये 2 अंक किसके नाम हो गए। वो कहते हैं ना, कदम ऐसे रखो गुरु कि निशान बन जाए, काम ऐसे करो कि पहचान बन जाए। भाई गुरु, पानी से नहाने वाले तो केवल लिबास बदल देते हैं, मगर पसीने से नहाने वाले इतिहास बदल देते हैं। क्या फाइट करते हो दोनों टीमें, मजा आ गया भाई सभी दर्शकों को ऐसा मैच देखने के लिए। सिमोन 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 निकल पड़े बल्लेबाजी के लिए। 6 गेंदे 7 रन। सिमोन काले, सिमोन काले उस गांव से बिलोंग करते हैं। मैंने इनकी बल्लेबाजी देखी थी कोल्हापुर शास्त्री नगर में। आखिरी के निर्णायक 6 गेंदे। विनायक स्वामी, विनायक को ले गेंद थमाई है। ये देखिए इनका जो पिटारा है ना गुरु, उस पिटारे में से कप्तान साहब ने विनायक को निकाला है, इन पर भरोसा जताया है। विनायक के हाथों में गेंद थमाई है। पहली गेंद, ये रिवर्स शॉट में तब्दीली किया इसे। ओहो गुरु, तेरा कमाल तू जाने, मुझे तो सब कुछ धमाल ही धमाल लग रहा है। ठोको ताली भाई, इतना आसान होता नहीं है जोखिम भरा शॉट खेले, रिवर्स में तब्दीली किया इसे, सीधे जन समुदाय में स्टैंड में तब्दीली किया, बटोरे पूरे आधा डजन रन। अब दबाव गेंदबाजों के ऊपर। पांच गेंदे 1 रन। सर बॉल दे रहे, केवल 1 रन की जरूरत। पैरों में की भी गेंद थी, रिवर्स शॉट खेल दिया इसे। एक रन की जरूरत। मान गए भाई कमेटी आयोजकों को, इतना बढ़िया टूर्नामेंट आयोजित किया है। ओह अच्छी गेंद, ये डॉट। कमेटी आयोजक मनोज संगपाल सर, नंद कुमार उल्फे, मुकेश शिंदे, टोनी बावडेकर, नितिन माने, अन्य सहकारी कृष्णांत पिंगळे, इंद्रजीत बावडेकर, बापू बागड़ी। ये खेल दिया इसे ऑन साइड में, और ये विनिंग रन बटोरते हुए इसी के साथ ये मैच स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स के नाम रहा। फिलहाल मैं चलता हूं आगे की ओर। इस मैच के जो मैन ऑफ द मैच विनर खिलाड़ी बने, प्लेयर ऑफ द अवार्ड
तेच जिम्नॅशियमचे कोच राजू कवाळे सर, मी मान्यवरांना विनंती करतो. राजू कवाळे सर, आपण कुठे असाल तर आपण टॉससाठी इथे यायचं आहे, आपल्याला आमंत्रित करण्यात येत आहे टॉससाठी. सतेज जिम्नॅशियमचे कोच राजू कवाळे सर.